आपल्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे आहेत. दादा, तुमची उमेदवारी, तुम्ही अर्ज सुद्धा भरलाय, काय भावना आहेत पहिले? मी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. विधान परिषदेसाठी मी आता अर्ज भरून खाली आलेलो आहे. तुम्ही राजकारणात सक्रिय नव्हता, पण आता होणार, परत राजकारणात 100% सक्रिय. होणार, 100% होणार. तुमच्या नाराजीवरून बऱ्याच चर्चा सुरू होत्या. सुनील टिंगरे यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे. सगळ्या नाराजी मी स्वतः दूर करेन. बरं, आता कार्यकर्त्यांना सुद्धा भेटणार तुम्ही पक्षात? 100% भेटणार. सुनेत्रा वहिनींशी काय बोलणं झालं आता? मी आता कळवणार त्यांना अर्ज भरून झाले. कसं वाटतंय, आता आमदार होणार आहात तुम्ही, काय भावना आहेत? राजकारणामध्ये पहिलं एक मोठं पाऊल तुमचं. निश्चित आनंदच आहे. आणि जसं मी आधीच सांगितलं, सुनेत्रा वहिनी, आदरणीय सुनेत्रा वहिनींनी मोठी संधी दिलेली आहे. त्यांचे आभार मानतो. आज तुम्ही दादांच्या खूप जवळचा होता, पण आज दादा या क्षणाला नाहीत, काय वाटतं? तो आहेच. दादा असते तर अधिक आता आनंद झाला असता दादांना. तो भावनिक क्षण आहे. पण बोलू ना. खूप खूप धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. तर नमस्कार. तर अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा ते भेटणार आहेत. पक्षात पुन्हा एकदा सक्रिय असं होणार आहे. तुमच्या वडिलांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. हो, केलेला आहे त्यांनी. आता दोघे मिळून राष्ट्रवादी आणखीन वाढवणार तुम्ही? नक्की, निश्चित वाढवणार. आपल्यासोबत हे विक्रम काकडे होते. पक्ष वाढवण्यावर ते आता भर देतील, नाराजी कुठेही नाही. आणि त्याचबरोबर पक्षातील कार्यकर्त्यांना आता आपण भेटू, अशी सुद्धा प्रतिक्रिया आहे ती विक्रम काकडे यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.